वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे असलेल्या महाकाली क्लिनिकचे डॉक्टर रुद्र रॉबिन मंडल यांनी चुकीचा उपचार करून माझ्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू घडविला, असा गंभीर आरोप मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी केला आहे। सदर डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा पात्रता नसताना त्यांनी उपचार करून माझ्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप त्यांनी स्थानिक पत्रकार परिषदेत केला। कुमारी समता मोरेश्वर नाईक वय 11 वर्ष हिला दिनांक 30 जुलै 2024 रोजी तब्येत बिघडल्यामुळे खांबाडा येथील महाकाली क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते। डॉक्टर मंडल यांनी तपासणी करून एका लॅबमध्ये रक्त तपासणीचा सल्ला दिला। रिपोर्ट आल्यानंतर औषधं देत तिला घरी पाठवण्यात आले। दुसऱ्या दिवशी पुन्हा तपासणीस बोलावून सलाईन आणि इंजेक्शन देण्यात आले। त्यानंतर मुलीची प्रकृती अधिक बिघडली। थंडी वाजणे, शरीर थरथरणे, डोळे पांढरे होणे अशी लक्षणं दिसून आली। ही स्थिती पाहून घाबरलेल्या पालकांनी तिला पुन्हा डॉक्टर मंडल यांच्याकडे नेले। त्यांनी काही औषधे लिहून दिली, पण मुलीची प्रकृती आणखीनच गंभीर झाली। वडिलांनी तिला तात्काळ हिंगणघाट येथील वासाडे रुग्णालयात नेले। तेथून सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी दरम्यान तिला मृत घोषित केले। सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की मुलीचा मृत्यू हे चुकीच्या उपचारामुळे व निष्काळजीपणामुळे झाला आहे। त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी वरोरा पोलीस, तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली। मात्र अद्याप डॉक्टर मंडल यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही। या प्रकरणी पत्रकार परिषदेत बोलताना मोरेश्वर नाईक यांनी आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली, अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला। या पत्रकार परिषदेला मुलीची आई शीला नाईक, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे, सुनील गुढे आदी उपस्थित होते। वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे मंडल डॉक्टर जे आहे त्याचं महाकाली क्लिनिक आहे। त्या क्लिनिकमध्ये जे नाईक जे आहे मोरेश्वर नाईक यांची मुलगी तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी आणलेली होती जुलै 2024 मध्ये। त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला जो इलाज केला त्याच्यामध्ये मुलीला बरं वाटलं, घरी पाठवलं, पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी स्वतःहून मुलीच्या वडिलांना फोन केला की तुमच्या मुलीला घेऊन या, पुढील उपचार करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी बोलवल्यानंतर त्या मुलीला जे आहे सलाईन दिली, त्या सलाईनमध्ये इंजेक्शन दिलं आणि तिला जे आहे या सर्व लोकांना घरी जाण्यास सांगितलं। परंतु मुलगी घरी जायच्या अगोदरच जे आहे तिथे जे आहे खूप थंडी वाजून ताप येत होता, तिला चक्कर आल्यासारखं वाटत होतं। मग हे सगळे घरचे घाबरले, त्याच्यामुळं परत मग त्या डॉक्टरकडे ते घेऊन गेले। मग डॉक्टरनी गावठी इलाज सुरू केला। गावठी इलाजामध्ये त्यांनी मुलीचं टी-शर्ट काढून पूर्ण तिला जे आहे थंड पाण्यानं आंघोळ केल्यासारखं तिच्या पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग तरी तिची तब्येत हे नव्हती होत, तर तिला जे आहे पुन्हा लिहून दिलं, औषधी लिहून दिलं आणि म्हणे याचा ब्लड चेक करा। आणि त्यानंतर जे आहे मुलीची जास्त प्रकृती गंभीर झाल्यानंतर मुलीला तुम्ही पुढच्या दवाखान्यामध्ये घेऊन जा अशा प्रकारचं सांगितलं। मुलीला हिंगणघाटच्या वासाडेच्या दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं। तिथं त्यांनी सांगितलं मुलीची तब्येत गंभीर आहे। त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, तिथे मृत घोषित करण्यात आलं मुलीला। आणि त्या हिंगणघाटच्या सरकारी दवाखान्यामध्ये सांगितलं गेलं डॉक्टरांतर्फे की मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा हलगर्जीपणामुळे झालेला आहे डॉक्टरांच्या, आणि चुकीचं औषध दिल्यामुळं झालेलं आहे, ते इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला। याचा अर्थ ज्या खांबाडा येथेमध्ये जे डॉक्टर मंडल जे आहे हे बोगस डॉक्टर आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते डॉक्टरी तिथं करत आहे। त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला। त्याच्यामुळं त्या डॉक्टरावर आणि त्याला सहकार्य करणाऱ्या ज्या मेडिकलचे जे बोरीकर जे आहे ते त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी पीडित मृतक मुलीचे वडील जे आहे मोरेश्वर नाईक यांनी केलेली आहे।